नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सूप आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतो. पण जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा ट्रेनमध्ये ज्या पद्धतीचा टोमॅटो सूप मिळतो तो तुम्ही कधी पिलायत का? नसेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी, कुठेही स्किप करायची नाहीये. तर या टोमॅटो सूप अगदी मस्त चवीला लागतो. त्याचबरोबर आपण इथे फूड रंग सुद्धा वापरलेला नाहीये. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे पातेल्यात तेल गरम करायचे, एक तमालपत्र घालायचे, त्याचबरोबर घालायचे लसणाच्या पाकळ्या 4-5 त्या टाकायचे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे 1 इंच आलं असं घ्यायचं, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते सुद्धा त्यात टाकायचे. लसूण आणि आलं आपण त्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं. जरासा त्या रंग बदली झाला की लगेच त्याच्यामध्ये टाकायच्या आपण हिरव्या मिरच्या. आता हिरव्या मिरच्या मात्र मी इथे तिखट घेतलेल्या नाही आहेत, ज्या तिखट नसतात त्या घेतल्यात. अगदी 4 मिरच्याचे तुकडे तुकडे करून त्यात टाकलेले आहेत. तुम्ही तिखट घेतला तरी चालेल. एक मोठा कांदा त्याला थोडंसं लांबसरसा कापून तोही टाकायचा. आता इथे मात्र हे लक्षात ठेवायचं, कांदा जेव्हा आपण परततो तेव्हा तो जास्त अगदी तांबूस करायचा नाही. अगदी जरासा हलकासा अगदी जरासा गुलाबी झाला की आपण त्याच्यामध्ये पटकन टाकायचे. आपण फूड कलर वापरत नाही आहेत, म्हणजे आपण टाकणार आहोत बीटरूटचे तुकडे. त्याच्याने रंग या सूपला मस्त येतो. आणि त्याचबरोबर सगळं काही आपण मिश्रण पुन्हा परतून घ्यायचं आहे. छान असं परतल्यानंतर इथे टोमॅटो आपण घ्यायचे 5 अगदी लाल बुंद पिकलेले टोमॅटो घ्या. मस्त म्हणजे आपला सूप छान बनतो. सगळं काही आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घालायचे कोथिंबिरीचे देठ, त्याचबरोबर घालायचे जिरेपूड, धणेपूड घालायची. आणि इथे लाल तिखट मात्र मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतले, तुम्ही कोणतेही घेतलं तरी चालेल. आणि घातल्यानंतर सगळं पुन्हा परतायचं, चांगलं परतून घ्यायचे. मात्र कोथिंबीरचे देठ नक्की घाला, त्याच्याने चव आणखीन छान होते. आता हे सगळं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. अगदी 1-2 ग्लास पाणी टाकायचं. टाकल्यानंतर आपण याला अगदी झाकून 15-20 मिनिटांसाठी अगदी चांगलं शिजू द्यायचे. टोमॅटो चांगले गळले गेले पाहिजे आणि म्हणजे त्याच्यात सगळं अगदी फ्लेवर म्हणजे जो काही चव आहे त्याच्यामध्ये उतरते. आता हे बघा, टोमॅटो चांगले आपले गळले गेलेत. आता गळल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये आपण तमालपत्र जे घातलेत ना, ती तमालपत्र आपण काढून टाकायची. त्याची आता गरज नाही, कारण त्याचा सुवास त्याच्या आतमध्ये अगदी उतरलाय. तो पात्र आपण घालून वाटायचं नाही. मिश्रण आपण काढून चांगलं थंड करायचे, अगदी गरम गरम वाटायचं नाही. थंड केल्यानंतर सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि अगदी चांगलीशी अशी पेस्ट बनवून घ्यायची. अगदी मस्त पेस्ट करायची. आता ही बघा पेस्ट अगदी छानशी झालेली आहे. आता ही झाल्यानंतर आपल्याला गाळूनही घ्यावं लागेल, कारण टोमॅटो कधी कधी तुकडे थोडेसे राहतात. प्रत्येक वेळा कधी कधी मिक्सरमध्ये वाटलं जात नसतं, म्हणून ह्याला चांगलं आपण वाटल्यानंतर ह्याला चांगलं अगदी पूर्णपणे गाळून घ्यायचे. आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं गाळलं गेलंय. बघा तुम्हाला दिसत असेल थोडासा टोमॅटोची साली वगैरे अशा पद्धतीचं राहतं. आता पुन्हा हे पातेलं आपण गॅसवर ठेवायचे आणि ही मला थोडंसं जाडसर वाटते म्हणून याच्यामध्ये टाकलंय मी पाणी. पाणी तुम्हाला जसं हवं असेल पातळ जाड तर करू शकता, पण ही जी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता मात्र ह्याच्यात सगळे बाकीची जिन्नस टाकायची. सगळ्यात अगोदर टाकायचं आपण चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर टाकायचे केचप, टोमॅटो केचप टाकायचे. नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपण इथे काळी मिरीचा पूड टाकायची. ती झाली की साखर मात्र नक्की टाकायची, त्याच्यानेच अगदी चव बॅलन्स राहते. साखर टाकायची. तसंच आपण त्याच्यामध्ये टाकायचे इथे चाट मसाला, तो सुद्धा अगदी चवीला मस्त लागतो. त्याच्याने टाकल्याने टोमॅटोचा सूप आणखीन छान लागतो. तो टाकायचे. तो टाकला गेला की नंतर आपण त्याच्यात टाकायचे थोडासा लिंबू पिळायचा आहे. लिंबू असा मस्त छान असा पिळायचा, तो पिळायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची चव अगदी अफलातून देण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये आपण टाकायचे 2-3 असे बटरचे तुकडे. तिथे त्यामध्ये जेव्हा ते सूप सर्व करतात त्यामध्ये बटरचे तुकडे घालून देतात, म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकायचे थोडेसे 2-3 असे बटरचे तुकडे टाकायचे. हे टाकल्यानंतर हे टोमॅटोचा सूप थोडासा अगदी 1-2 मिनिटं चांगला शिजू द्यायचा आहे. अशा पद्धतीचा सूप नक्की करून बघा. अगदी चव थोडीशी वेगळी असते, पण चवीला मात्र अगदी मस्त लागतो. आता हा टोमॅटोचा सूप आपल्याला पिण्यासाठी अगदी रेडी झालाय. तर आता काय करूया, पटकन आपण काढून घेऊया. पण ट्रेनमध्ये मात्र हा कशा पद्धतीने सर्व करतात माहिती आहे का, ते कागदचे जे ग्लास असतात छोटे छोटे त्याच्यामध्ये ते देतात. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बटर घालून देतात. तुम्ही या सूपमध्ये ब्रेड स्टिक बुडवून खाऊ शकता. मी ते ब्रेडचे तुकडे थोडेसे भाजून घेतले होते, तेही घातलेत. आणि बघा आपला टोमॅटोचा सूप मस्त जो रेल्वेमध्ये मिळतो तीच रेसिपी तुम्हाला दिली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, प्रत्येकांकडे शेअर करा. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.